चंद्रपूरमधील महापौर निवडणुकीमध्ये भाजपला पाठिंबा देणाऱ्यांवर कारवाई होणारच. खासदार संजय राऊतांची प्रतिक्रिया. तर सत्तेसाठी भाजपसोबत जाण्याची पक्षाची भूमिका नसल्याचे राऊतांकडून स्पष्ट. चंद्रपूर महापौर निवडीवरून मनसेच्या संदीप देशपांडेंनी पुन्हा ठाकरे सेनेला डिवचलं. पैसे घेतल्याचा पुरावा द्या, राजीनामा देतो असं ठाकरे सेनेच्या संदीप गिरेंनी म्हटलं होतं. त्यावर 50 खोक्यांचे पुरावे द्याल, त्या दिवशी 1 खोक्याचा पुरावा देणार, अशी देशपांडेंची पोस्ट. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये भाकरी फिरवण्याची शक्यता. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राशिवाय अन्य भागात शिवसेनेची प्रभावी कामगिरी नाही आणि यावर शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचल्याचीही माहिती. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीतील विजयी उमेदवारांसोबत सुनेत्रा पवारांची बैठक. पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये बैठकीचं आयोजन. उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनींनी प्रशासनात अजितदादांप्रमाणे आदरयुक्त धाक निर्माण करावा. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भाजपचे नेते चंद्रकांत दादा पाटील यांचा सल्ला. चंद्रकांत दादा पाटील माझे हितचिंतक, त्यांच्याबाबत काहीही बोलणार नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य. चंद्रकांत पाटील काहीही बोलले तरी त्यावर प्रतिक्रिया देणे योग्य नसल्याचे वक्तव्य. भिवंडीत 20 फेब्रुवारीला महापौरपदाची निवडणूक. 16 फेब्रुवारीला दाखल करता येणार अर्ज. सर्वाधिक जागा निवडून आलेली काँग्रेस सत्ता स्थापन करणार की भाजप शिवसेना चमत्कार घडवणार, याकडे लक्ष. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदासाठी नेत्रा ठाकूर यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची सूत्रांची माहिती. नेत्रा ठाकूर गुहागरमधील वेळणेश्वर गटामधून सलग 3ऱ्यांदा निवडून आल्या आहेत. भंडाऱ्यात तुमसर नगर परिषदेच्या राजकारणात मोठी खळबळ. तुमसर नगर परिषदेच्या 3 स्वीकृत सदस्यांची निवड रद्द. निवड प्रक्रिया नियमाला धरून नसल्याचा ठपका. नगर विकास विभागाचा निर्णय. मराठी भाषा दिनाच्या संदर्भात मनसेची आज बैठक. राज ठाकरेंनी शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी बोलावली बैठक. संदीप देशपांडे आणि मुंबईतील विभाग अध्यक्ष बैठकीला उपस्थित राहणार. 2008ला मनसेचं रेल्वे भरती चाचणी परीक्षेविरोधात आंदोलन. यावेळी राज ठाकरेंच्या अटकेनंतर मनसे नेते आणि मनसैनिकांकडून तोडफोड आणि रास्ता रोको केल्याचं प्रकरण. अखिल चित्रे, हाजी अराफत शेख, शिरीष पारकर या नेत्यांवर खटले. वांद्रे कोर्टात आज सुनावणी. मुंबईतील मुलुंड रेल्वे स्थानक परिसरातील अनधिकृत दुकानांवर कारवाई. पदपथ मोकळे झाल्यामुळे पादचाऱ्यांना मोठा दिलासा. कारवाईमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार. नाशिकमध्ये कुंभमेळ्याच्या अनुषंगानं अतिक्रमण हटाव मोहीम. पोलीस बंदोबस्तात मिलिंदनगर झोपडपट्टीचं अतिक्रमण हटवण्यास सुरुवात. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्याचा मार्ग होणार मोकळा. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी 600 कोटींचा प्रारूप आराखडा राज्य नियोजन समितीच्या बैठकीत सादर. पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांकडे सादर केला आराखडा. हैदराबाद गॅझेटियरनुसार 2 फेब्रुवारीपर्यंत मराठवाड्यात 310 जणांना कुणबी प्रमाणपत्र. आतापर्यंत 731 जणांचे अर्ज तर 24 अर्ज फेटाळले असून उर्वरित अर्जांची सध्या पडताळणी सुरू. मराठवाड्यात जाणून बुजून व्हॅलिडिटी रोखल्या जात असल्याचा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. हैदराबाद गॅझेटियरनुसार अर्ज कुणबी प्रमाणपत्र दिले जात नसल्याचं देखील मनोज जरांगे पाटलांनी म्हटलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.